श्रावण महिन्यामध्ये कहाण्या वाचण्याची पद्धत आहे. तर आपण गणपतीची पहिली कहाणी बघूया. निर्मळमळे उदकांचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मणी वसावा, हा वसा कधी घ्यावा, श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा, संपूर्णाला काय करावं, पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावेत, 6 देवाला द्यावेत, 6 ब्राह्मणांना द्यावेत, 6 सहकुटुंब भोजन करावं, असा गणराज मनी द्यायजे पाविजे. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तर सफळ संपूर्ण. म्हणजे काय तर श्रावण महिना लागताच प्रत्येक सोमवारी लाडू करावे. 4 महिनाभरात 4 वेळा 4 सोमवारी 18 लाडू करावेत. मग ते काय करावं, 6 लाडू देवाला द्यावेत, 6 लाडू ब्राह्मणांना द्यावेत आणि 6 आपण घरी भोजन करताना घ्यावेत. मग आपली एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होते, आपलं कार्य सिद्धीत जातं असं गणपती बाप्पा सांगतात. आणि असं देखील सांगितलं आहे की एखादं कार्य सिद्धीस न्यायचं असेल तर आपण प्रथम गणपतीचे वंदन करतो. म्हणूनच कोणतीही कहाणी वाचायच्या आधी किंवा ऐकायच्या आधी आपण गणपतीचे स्मरण करतो. तुम्ही देखील कोणती कहाणी ऐकणार असाल आपल्या यूट्यूब चॅनलवरची तर आधी ही गणपतीची कहाणी ऐका आणि त्यानंतर मग पुढची एखादी कहाणी ऐका. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.